Hello students, welcome to all of you. So today's lecture we are studied electronic customer relationship management and application of electronic customer relationship management means application of ECRM. Okay. So previous lecture we are see what is ECRM. So electronic CRM provides an overview for interaction between business, customers, and its employee through web-based technologies. Okay. The process combines software, hardware, processes, and management commitments towards supporting enterprise CRM business strategy. Then ECRM, electronic customer relationship management, is motivated by internet access through various platforms and devices such as laptop, mobile, desktop, PCs, smartphones, etc. An effective ECRM system track a customer's history through multiple channels. Okay, creates and maintains an analytical database and optimize a customer's relation. Business that implement an ECRM solution are able to align their process around technology to effectively ECRM strategy involve collecting customer information, transaction histories, content information. It then analyzes the customer's characteristics to give a transactional analysis consisting of the customer's profile. An effective ECRM increases the efficiency of the process as well as importance the interaction with customers at enable business to customize product. आपण अगोदर काय पाहिले तर कस्टमर रिलेशनशिप म्हणजे काय. आता आपल्याला बघायचं ई कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, सो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करत असतं तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा सॉफ्टवेअर किंवा सिस्टम आयडेंटिफाय करत असतं. काय आयडेंटिफाय करत असतं तर कस्टमरच्या नीड काय आहेत, कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत आपल्या प्रोडक्ट्सकडून, कस्टमरचे काही प्रॉब्लेम्स आहेत का, त्याचबरोबर कस्टमरच्या काही क्वेरीज आहेत का ते आयडेंटिफाय करण्याचं काम करत असतं. ओके, देन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करतं तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर हे बिझनेस अँड कस्टमर्स यामध्ये असणारे रिलेशन जे आहे ते स्ट्रॉंग अँड लॉंग टर्म मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं किंवा मेंटेन करण्यासाठी हेल्प करत असतो बिझनेसमध्ये. ओके, सो इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघतो तर इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे रिलेटेड कशाचे आहे तर वेब बेस्ड ज्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्याच्याशी रिलेटेड आहे. देन इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोव्हाइड an avenue for interaction between business, customers and its employee through web-based technologies. Okay, the process combines software, hardware, processes and management's commitment towards supporting enterprises, customer relationship management, business strategies. Then इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे मोटिवेट केलं जात असते इंटरनेटसाठी ॲक्सेस थ्रू वेरियस प्लॅटफॉर्म्स अँड डिव्हायसेस. सो सच ॲज लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, डेस्कटॉप असेल, PCs असतील, स्मार्टफोन्स असतील. ओके, ते कसं असावं इफेक्टिव्ह ECRM सिस्टम हे ट्रॅक करत असतं. लक्षात घ्या, इफेक्टिव्ह ECRM सिस्टम ट्रॅक करत असतं कस्टमरची जी काही हिस्ट्री असेल ती कस्टमरची हिस्ट्री म्हणजे जी काही पर्चेसिंग हिस्ट्री असेल, प्रोडक्ट्स कोणतं परचेस कधी परचेस केले किंवा त्या प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन काय आहे, त्या प्रोडक्ट्सचे डिटेल्स काय आहेत, त्याचबरोबर ज्या कस्टमर्सने ते प्रोडक्ट्स परचेस केले त्या कस्टमर्सचे डिटेल्स काय आहेत, त्या कस्टमर्सची इन्फॉर्मेशन काय आहे,
ती हिस्ट्री ECRM सिस्टम काय करत असतं, ट्रॅक करत असतं. ओके, देन ECRM strategy involve collecting customer information, transaction histories, contain information. Okay, ECRM involve collecting customer information. बघा, CRM मध्ये सुद्धा काय केलं जातं, कस्टमरची जी इन्फॉर्मेशन असते ती कलेक्ट केली जात असते, आणि ECRM मध्ये सुद्धा कस्टमरची जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन काय केली जात असते, कलेक्ट केली जात असते. ओके, जी काही कस्टमरची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असेल, मग ते आपले पास्टचे कस्टमर्स असतील किंवा आत्ताचे प्रेझेंटमध्ये असणारे कस्टमर्स असतील, त्यांची जी काही प्रोडक्ट परचेसिंगची हिस्ट्री असेल, ओके, किंवा त्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीज असेल, त्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्री यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जात असतात, देन यामध्ये रेकॉर्ड केल्या जात असतात. ओके, सो डेफिनेशन्स बघूयात आपण. डेफिनेशन ऑफ ECRM, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. So definition is electronic customer relationship management is the application of internet-based technologies such as emails, websites, and other channels to achieve CRM objectives. Okay, listen carefully. What is the definition of ECRM? ECRM म्हणजेच Electronic Customer Relationship Management is the application of internet-based technologies such as emails, websites, and other channels to achieve customer relationship management objectives. Okay, then main point is application of electronic customer relationship management. So there are five numbers of points included in application of electronic customer relationship management point. Okay, so first title is use of ECRM, use of electronic customer relationship management strategy in banking and insurance sector. Then title is use of electronic customer relationship management strategy in health care. Third title is use of electronic customer relationship management strategy in higher education. Number 4 title is use of electronic customer relationship management strategy in agriculture. Okay, with ECRM also or CRM also agriculture मध्ये. Then number 5 is electronic customer relationship management as a business strategy. Okay, so these are 5 points included in application of electronic customer relationship management. Okay, so let's see one by one points. So first title is use of electronic customer relationship management strategy in a banking and insurance sectors. So listen carefully. First title is use of electronic customer relationship management strategy in banking and insurance sector. Okay, so first number title is use of electronic customer relationship management strategy in a banking and insurance sector. So let's see which content included in ECRM strategy in banking and insurance sectors.
So due to high competition in banking sector, it is a very difficult for bank to differentiate themselves from the competitors because their services that they offer are very similar. Okay, electronic customer relationship management solution for banking provide multi-channels communication with customers in a consistent and efficient manner. This differentiations the bank from its competitors and provides most efficient data collection, enhance decision making and product design. Electronic customer relationship management allows customized services and personal interactions to respond new customers. Then electronic customer relationship management system brings many benefits to the bank, such as a quick and easy information collection and storage, analyzing and profitability, assisting in marketing efforts, acquisition of new customers, relationship management, retention programs, cross-selling. ओके, सो काय सांगितलंय? एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, बँकिंग सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन ह्या हाय लेवलवरती आहेत. ओके, जास्तीत जास्त कॉम्पिटिशन बँकिंग सेक्टरमध्ये आहे. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फॉर अ बँक टू डिफरंटिएशन themselves from the competitors because the services that they offer are very similar. ओके, ज्या काही बँका सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्या कशा असतात? सिमिलर्स असतात. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सोल्युशन फॉर बँकिंग प्रोव्हाइड मल्टी चॅनल्स कम्युनिकेशन्स. बघा, ECRM सोल्युशनमध्ये बँकिंगमध्ये कस्टमर्सना जे काही कम्युनिकेशन करण्यासाठी जे काही कम्युनिकेशन वे असेल, मल्टी चॅनल थ्रू त्यांच्याशी कम्युनिकेशन केलं जात असतं विथ कस्टमर इन अ कन्सिस्ट अँड इफिशियंट मॅनर. Okay, this is differentiate the bank from its competitors and provides most efficient data collection, enhanced decision making and product design. ECRM थ्रू काय केलं जात असतं? टाइप्स ऑफ वे आहे ज्या थ्रू कस्टमर्सची कम्युनिकेशन केलं जात असतं. त्या कम्युनिकेशन मधून आयडेंटिफाय केलं जात असतं की कस्टमर्स कशा पद्धतीचे प्रोडक्ट्स लाईक करतो किंवा कशा पद्धतीचे प्रोडक्ट्स कस्टमर्स परचेस करतो. ओके, त्या थ्रू काय केलं जात असतं? डाटा कलेक्ट केला जात असतो. इच अँड एव्हरी कस्टमर्सचा एक्सपिरियन्स डाटा कलेक्ट केला जात असतो. देन प्रोडक्ट डिझाईन असेल, त्याचबरोबर मार्केटिंग असेल, याच्यामध्ये चेंजेस केले जातात, इम्प्रूव्हमेंट केली जाते. त्याचबरोबर प्रोडक्ट डिझाईन असेल, ते जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स असतं. प्रोडक्ट डिझाईनला मार्केटिंगमध्ये त्याचबरोबर मॅनेजमेंटमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं गेलंय. बिकॉज प्रोडक्ट डिझाईन हा एक फॅक्टर असा आहे की जो जास्तीत जास्त कस्टमर्स आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनकडे अट्रॅक्ट करतो. ओके, अट्रॅक्टिव्ह प्रोडक्ट डिझाईन असणं अतिशय महत्त्वाचं आहे इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. देन CRM सोल्युशन किंवा CRM सिस्टम काय करतं? कस्टमर्सची कम्युनिकेशन करून फाइंड आउट करत असतं की कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स कस्टमर्स हे बाय करतात किंवा परचेस करतात किंवा लाईक करतात परचेस करण्यासाठी. ओके, त्या थ्रू काय केलं जात असतं? प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट चेंजेस केले जात असतात. ECRM allows customized services and personal interaction to respond new customers.
ECRM अलाव करत असतं की ज्या काही सर्व्हिसेस असतील त्या नवीन कस्टमर्सना देण्यासाठी किंवा नवीन कस्टमर्स बरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी ECRM सॉफ्टवेअर किंवा सोल्युशन काय करत असतं, अलाव करत असतं. देन ECRM सिस्टम ब्रिंग मेनी बेनिफिट्स टू द बँक सच ॲज अ, बघा ECRMचे बेनिफिट्स हे बँकेला जास्तीत जास्त सांगितले, सच ॲज अ क्विक अँड इझी इन्फॉर्मेशन कलेक्शन. ECRM थ्रू बँकेमध्ये काय केलं जात असतं, कस्टमर्सची इन्फॉर्मेशन जी असेल ती इझी आणि क्विक कलेक्ट केली जात असते. देन ती स्टोअर केली जात असते. एक तर लक्षात घ्या, ECRM असो किंवा CRM असो, त्यामध्ये फुल्ली कस्टमर्सचा डाटा हा स्टोअर केला जात असतो, कॅच केला जात असतो, कॅप्चर केला जात असतो. ओके, त्याचबरोबर कस्टमर थ्रू आपल्याला किती प्रमाणात प्रॉफिटेबिलिटी आहे ती प्रॉफिटेबिलिटी आहे ती अनालाइज केली जात असते. देन मार्केटिंग इफोर्ट्स, असिस्टिंग इन मार्केटिंग इफोर्ट्स, acquisition of a new customers, then relationship management. बघा ECRM सिस्टम हे किती फायदे करून देतं रिलेशनशिप मॅनेजमेंट मेंटेन करण्यासाठी. आता कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट याच्यामध्येच तुम्हाला सांगितलंय की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा सॉफ्टवेअर काय करतो, तर बिझनेस ऑर्गनायझेशन अँड कस्टमर्स यांच्यातील रिलेशन मेंटेन करण्यासाठी हेल्प करत असतो. देन जे काही आपले नवीन कस्टमर्स असतील त्यांना इंटरॅक्शन करायचं, ओके, त्यांना अट्रॅक्ट करायचं आपल्या सर्व्हिसेसकडे, आपल्या प्रोडक्ट्सकडे जास्तीत जास्त. देन रिटेन्शन प्रोग्राम्स, रिटेन्शनवरती आपण एक सेपरेट लेक्चर घेतो. रिटेन्शन म्हणजे काय, कस्टमर्स आपल्या प्रोडक्टशी, आपल्या ब्रँडशी, कंपनीशी बांधून ठेवणे, म्हणजे की कस्टमर्स हा आपला प्रोडक्ट सोडून दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे गेला नाही पाहिजे, आपला ब्रँड सोडून दुसऱ्या ब्रँड्सकडे गेला नाही पाहिजे. ओके, सो कस्टमर्स हा लॉयल कस्टमर्स आपल्याशी राहिला पाहिजे, त्यासाठी कस्टमर रिटेन्शन प्रोग्राम. ओके, ECRMचा बेनिफिट कस्टमर रिटेन्शन प्रोग्राम मध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त दिसत आहे. देन क्रॉस सेलिंग, क्रॉस सेलिंग मध्ये काय केलं जात असतं, क्रॉस सेलिंग मध्ये प्रायमरी प्रोडक्टशी रिलेटेड असणारं दुसरं प्रोडक्ट हे काय केलं जातं, सेल करण्याचा प्रयत्न क्रॉस सेलिंग मध्ये केला जातो. क्रॉस सेलिंग हा फॅक्टर असा आहे बिझनेसमध्ये की एका वन नाईट मध्ये सेलिंग काय केलं जातो, इन्क्रीज होऊ शकतो किंवा सेलिंग हा इन्क्रीज होऊ शकतो इथं. ओके, एका रात्रीत आपली विक्री ही जास्तीत जास्त वाढवू शकतो क्रॉस सेलिंग. ओके, क्रॉस सेलिंग मध्ये प्रायमरी प्रोडक्ट्स बरोबर सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स बरोबर त्याच्याशी रिलेटेड असणारे दुसरे प्रोडक्ट सुद्धा इथं सेल करण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजेच की फॉर एक्झाम्पल आपल्याला लॅपटॉप परचेस करायचा, आपण लॅपटॉप परचेस करण्यासाठी कुठे गेलो, तर शॉपमध्ये गेलो, आपण लॅपटॉप परचेस केला. ओके, त्याचबरोबर तो सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा सेल्समन जो असेल तो काय करत असतो की आता लॅपटॉप परचेस केलाय, तर लॅपटॉप परचेस करत असताना लॅपटॉप बॅग असेल, माऊस असेल, त्याचबरोबर पेनड्राईव्ह असेल, तो सेल करण्याचा तो काय करत असतो, प्रयत्न करत असतो. ओके, देन आपण काय करत असतो, आपण ज्या वेळेला लॅपटॉप परचेस करत असतो त्यावेळेला सेल्स एक्झिक्युटिव्ह आपल्याला लॅपटॉप बॅग परचेस करण्यासाठी कन्व्हिन्स करत असतो. दिस इज कॉल्ड क्रॉस सेलिंग. ओके, म्हणजे एका प्रोडक्ट बरोबर त्याच्याशी रिलेटेड असणारं दुसरं प्रोडक्ट क्रॉस सेलिंग मध्ये विकलं जातं. सो ECRM हे काय, इलेक्ट्रॉनिक CRM हे कशाशी रिलेटेड आहे, वेब सर्व्हिसेसशी रिलेटेड आहे. तर यामध्ये काय केलं जातं, ऑनलाईन जेवढ्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात किंवा प्रोडक्ट्स हे प्रोव्हाइड केले जातात त्यामध्ये आपण बघा ऑनलाईन शॉपिंग ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला एका प्रोडक्टच्या रिलेटेड दुसरं प्रोडक्ट काय केलं जात असतं, गिफ्ट केलं जात असतं. ओके, किंवा ऑफरमध्ये एक प्रोडक्टच्या रिलेटेड दुसरं प्रोडक्ट आपल्याला दिलं जात असतं. त्यालाच काय म्हणता येईल, तर त्यालाच आपल्याला क्रॉस सेलिंग असं म्हणता येईल. सो ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये हा फर्स्ट पॉईंट आहे, यूज ऑफ ECRM स्ट्रॅटेजी इन अ बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टर. ऍप्लिकेशन ऑफ ECRM म्हणजे कुठं ECRMचा यूज हा केला जातो. तर पहिला पॉईंट आपण बघितला, कुठं बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टरमध्ये ECRMचा यूज हा कशा पद्धतीनं केला जातो. देन सेकंड पॉईंट इज यूज ऑफ ECRM स्ट्रॅटेजी इन अ हेल्थ केअर. बघा हेल्थ केअरमध्ये आरोग्य सेंटरमध्ये कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी ही यूज केली जात असते. ओके, लेट्स सी विच कंटेंट इन्क्लुडेड इन
use of ECRM strategy in a health care. So let's see. ECRM, Electronic Customer Relationship Management System, plays an important role in hospitals. ECRM system play an important role in hospitals. It enables the following. It enables the following. So first role बघा, optimization of revenue and important optimization of revenue and improvement of patient health and relation. काय सांगितलंय, जे काही हॉस्पिटलमध्ये किंवा हेल्थ केअर आरोग्य सेंटरमध्ये ECRM यूज केलं जातं. ओके, त्याचे रोल्स काय असतात, तर पहिला रोल जो असतो, जो महत्त्वाचा प्ले केला जातो, जो काय त्यामध्ये ऑप्टिमायझेशन रेव्हेन्यू अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ पेशंट हेल्थ केअर रिलेशन. ओके, जे काही पेशंट बरोबर रिलेशन असणार आहे हेल्थ केअरमध्ये ते इम्प्रूव्ह झालं पाहिजे ECRM थ्रू. देन सेकंड रोल इज cost effective approach in order to maintain long term relation with patient. Okay, cost effective approach in order to maintain long term relationship with patient. कॉस्ट इफेक्टिव्ह अप्रोच हा काय करत असतो, कस्टमर्स बरोबर पेशंट बरोबर असणारं रिलेशन हे लॉंग टर्म मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. ओके, आणि CRM मध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की कस्टमर्स अँड ऑर्गनायझेशन असेल किंवा पेशंट अँड हॉस्पिटल असेल यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते लॉंग टर्मसाठी मेंटेन राहणं. ओके, थर्ड रोल आहे ECRMचा जो की हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी ऑफ रिसोर्सेस ॲलोकेशन विथ द हॉस्पिटल. बघा, इन्क्रीजिंग ट्रान्सपरन्सी ऑफ रिसोर्सेस ॲलोकेशन, जे काही रिसोर्स आपल्याला लागतात हॉस्पिटलमध्ये ते इन्क्रीज करण्यासाठी, ते ॲलोकेट करण्यासाठी ECRM काय करत असतं, मदत करत असतं. म्हणजे जे काही रिसोर्सेस आपल्याला लागणार आहेत, जे काही रिसोर्सेस हॉस्पिटलमध्ये वाढलेले आहेत ते ॲलोकेट करण्यासाठी आपल्याला CRM काय करत असतं, हेल्पफुल ठरत असतं. देन नंबर 4 रोल इज मॅपिंग डॉक्युमेंट इन द ट्रीटमेंट ऑफ पेशंट. काय केलं जातं ECRM थ्रू. ECRM म्हणजे आहे इलेक्ट्रॉनिक आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा महत्त्वाचा रोल करत असतो की जे काही पेशंटचे ज्या पेशंटवरती ट्रीटमेंट होत आहे त्या पेशंटचे डॉक्युमेंट्स जे असतात ते मेजर करण्याचं किंवा ते डॉक्युमेंट फुल्ली स्टडी करण्याचं काम ECRM हे करत असतं. देन नंबर 5 रोल इज हेल्पिंग टू द मॅनेजमेंट ऑफ हॉस्पिटल्स टू deal with complaints of the patient. Helping to the management of hospital to the deal with complaints of the patient. ECRM काय करत असतं, जे काही हॉस्पिटलचं मॅनेजमेंट असेल त्याला मदत करत असतं. कशासाठी मदत करत असतं, तर जे काही पेशंटच्या कंप्लेंट असतील हॉस्पिटलबद्दल त्या कंप्लेंट्स त्यांच्या सॉल्व्ह करण्यासाठी ECRM हे हॉस्पिटल मॅनेजमेंटला मदत करत असतं. देन नंबर 6 रोल इज ॲनालिसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ रूटीन प्रोसेस. Analysis of performance of routine process. So in the bracket, admission, discharge, recommendation. ओके, काय केलं जात असतं, ECRM थ्रू हॉस्पिटलमध्ये ॲनालाइज केलं जात असतं. जे काही आपला पेशंट असणार आहे तो किती वेळा रुटीन चेकअपला त्या हॉस्पिटलमध्ये येणार आहे त्यावेळेला त्याचं काय केलं जातं, ॲनालिसिस केलं जात असतं. म्हणजे जो काही पेशंटचा परफॉर्मन्स असणार आहे, किती वेळा रुटीन चेकअपला येणार आहे, किती वेळा ॲडमिट होण्यासाठी येणार आहे, हे सगळं ॲनालाइज करण्याचं काम ECRM करत असतं. त्यामध्ये कस्टमर हा किती वेळा कधी ॲडमिट झालेला आहे, त्याचबरोबर कस्टमरचं रिकमेंडेशन कुणी केलं आहे का, ओके, त्याचबरोबर कस्टमर्सनी आपल्या पेशंटनी
दुसऱ्या कोणत्या एखाद्या डॉक्टरचं किंवा हेल्थ सेंटरचं रिपोर्ट वगैरे आणला आहे का, त्याचबरोबर कस्टमर्सला डिस्चार्ज कधी दिला जाणार आहे, या सर्व प्रोसेसचं ॲनालिसिस ECRM हॉस्पिटलमध्ये करत असतं. ओके, देन टू इलिमिनेट unnecessary steps to improve patient satisfaction. To eliminate unnecessary steps to improve patient satisfaction. ओके, हा सर्व पेशंटचा परफॉर्मन्स ॲनालाइज करून पेशंटचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते पेशंटचं सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह कशा पद्धतीनं होईल, टोटली पेशंटचा परफॉर्मन्स हा चेक करून पेशंट हा किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहे आपल्या सर्व्हिसेस थ्रू, म्हणजेच आपल्या सर्व्हिसेस, आपण ज्या सर्व्हिसेस पेशंटला दिल्या जातात हॉस्पिटलमध्ये, त्या सर्व्हिसेस घेऊन किंवा त्या सर्व्हिस उपभोगून, सर्व्हिस यूज करून किती प्रमाणात पेशंट हा सॅटिस्फाईड आहे हा विचार केला जातो, ते ॲनालाइज केलं जातं. देन पेशंटच्या सॅटिस्फॅक्शनसाठी काही इम्प्रूव्हमेंटसुद्धा केल्या जातात. देन नेक्स्ट नंबर रोल ECRM preventing medical errors. Okay, so there are 5 to 6 roles included in use of ECRM strategy in a healthcare. ओके, आपण काय पाहिलं, आरोग्य सेंटरमध्ये कशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे यूज केलं जातं. ओके, तर त्यामध्ये आपण ECRMचे रोल पाहिले, जे की त्या हॉस्पिटलमध्ये प्ले होत असतात आणि जे की अतिशय इम्पॉर्टंट असतात. ओके, सो नंबर 3rd पॉइंट टायटल इज यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी इन हायर एज्युकेशन. ओके, 3rd number title is use of electronic customer relationship management strategy in a higher education. So let's see which content are included in use of ECRM, e-customer relationship management strategy in a higher education. So ECRM solution for higher education institutes make a fast, flexible and affordable that drive a higher level of efficiency to manage the daily activities. Okay, listen carefully. Higher education CRM provides a complete picture of each students and all the activities performed with the institutions. Okay, students should be viewed as customers. The emphasis on continuous improvement is critical for high quality services which an educational institution provides to students. Electronic customer relationship management provides universities the ability to effectively manage their students during their entire life cycle. Customer relationship management centralizes the record of students such as attendance, disciplines, curriculum and extra curricular activities in order to provide a complete overview of each student's review of students' data, review of teachers' performance, can to respond the potential problems. Okay, so बघा काय सांगितलंय, यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी इन अ हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी ही कशा पद्धतीनं यूज केली जाते. काय सांगितलं यामध्ये, ECRM सोल्युशन फॉर अ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स. ECRM solution for a higher education institutes make a fast, flexible and affordable that
delivers a higher level of efficiency to manage the daily activities. Okay, ऑफकोर्स हायर एज्युकेशन सिस्टम असणार आहे म्हटल्यानंतर डेली नंबर्स ऑफ ॲक्टिव्हिटीज तिथं घेतल्या जाणार आहेत. ओके, आणि त्या नंबर्स ऑफ ॲक्टिव्हिटीज फास्टली फ्लेक्झिबली अफोर्डेबली त्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज होणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीज इफेक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर इफेक्टिव्ह असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज त्या डेली ॲक्टिव्हिटीज मॅनेज करणं ECRM काम करत असतं. ओके, ECRM ज्या काही हायर एज्युकेशनमध्ये डेली ॲक्टिव्हिटीज होतात ज्या की फास्ट घ्याव्या लागत असतात, इन्स्टिट्यूटमध्ये ज्या काही डेली ॲक्टिव्हिटी होतात ज्या की फास्ट घेतल्या जातात हायर लेवलवरती, त्या ॲक्टिव्हिटीज मॅनेज करण्याचं काम ECRM करत असतं. देन हायर एज्युकेशन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोव्हाइड्स a complete picture of each and every students and all the activities performed with the institutions. काय सांगितलंय? हायर एज्युकेशन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोव्हाइड्स. बघा, इन अ हायर एज्युकेशनमध्ये ECRM प्रोव्हाइड करत असतं कम्प्लिटली एखादी स्टुडंट्स असेल त्या स्टुडंटचं कम्प्लिटली पिक्चर्स तिथं प्रोव्हाइड केलं जात असतं. म्हणजे ते स्टुडंट्स कशा पद्धतीनं त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहेत. ओके, त्याचबरोबर ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात, कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये किती प्रमाणात स्टुडंट आहेत जे की पार्टिसिपेट करतात किंवा परफॉर्मन्स त्यांचा दाखवतात, ते पूर्ण पिक्चर्स काय करत असतं, CRM काय करत असतं, कम्प्लिटली हायर एज्युकेशनला प्रोव्हाइड करत असतं. ओके, देन स्टुडंट शुड बी व्ह्यू ॲज अ कस्टमर्स. हायर एज्युकेशनमध्ये स्टुडंट्सला कस्टमर्स म्हणून बघितलं गेलंय. अँड देन द एम्फेसिस ऑन continuous improvement is critical for a high quality services which an educational institution provides to students. काय सांगितलंय? त्याचबरोबर ज्या काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समध्ये स्टुडंट्सला सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड केल्या जातात त्या हाय क्वालिटेटिव्ह आहेत की नाही किंवा नसतील तर त्याच्यामध्ये कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये कशा पद्धतीने होईल, त्याच्यामध्ये कंटिन्युअस चेंजेस कशा पद्धतीने करता येईल याचा स्टडी हे आयडेंटिफाय करण्याचं काम ECRM स्ट्रॅटेजी करत असते. ओके, याच्यावरून लक्षात येईल की ECRM स्ट्रॅटेजी ही किती महत्त्वाची आहे हायर एज्युकेशन सिस्टममध्ये. कारण ECRM स्ट्रॅटेजी ही डिरेक्टली इच अँड एव्हरी स्टुडंटचं काय करते, पूर्ण परफॉर्मन्स ही प्रोव्हाइड करत असते. म्हणजे पिक्चर्स डायरेक्ट की स्टुडंट कशा पद्धतीनं आहे, कशामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो पार्टिसिपेट करतो. ओके, सो डायरेक्टली स्टुडंट्सचा पिक्चर ती प्रोव्हाइड करत असते. देन स्टुडंट्सला ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिसेस कशा क्वालिटीच्या आहेत, हाय क्वालिटी आहे, मिडियम क्वालिटी आहे, लो क्वालिटी आहे. लो क्वालिटी असेल तर लो क्वालिटी का आहे, ती हाय क्वालिटी का नाही, आणि हाय क्वालिटी जर असेल तर त्याच्यामध्ये सतत कंटिन्युअस काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणं, काहीतरी इनोव्हेटिव्ह करणं, काहीतरी नवीन स्टुडंट समोर सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करणं, हे ते आयडेंटिफाय करण्याचं आणि ते रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम ECRM करत असतं. आणि लक्षात घ्या, ECRM स्ट्रॅटेजी ही हायर एज्युकेशनमध्ये यूज करत असताना स्टुडंट्सला कस्टमर्स म्हणून पाहिलं गेले. Okay, then electronic customer relationship management provides universities the ability to effectively manage their students during their entire life cycle. काय सांगितलंय? इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोव्हाइड युनिव्हर्सिटीज the ability of effectively manage their students during their entire life cycle. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे काय करत असतं, हायर एज्युकेशनमध्ये ज्या काही युनिव्हर्सिटीज असतील, ओके, त्या युनिव्हर्सिटीजला ती ॲबिलिटी प्रोव्हाइड करत असते. ॲबिलिटी म्हणजे त्यांची क्षमता, इफेक्टिव्ह ॲबिलिटी त्यांना प्रोव्हाइड करत असते जेणेकरून की स्टुडंट्स एंटायर लाईफ ही
त्यांच्यावरती डिपेंड असते. म्हणून जे काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्या क्वालिटेटिव्ह असणं अतिशय गरजेचं आहे. ज्या की फ्युचरमध्ये डिमांडमध्ये येतील अशा ऍक्टिव्हिटीज हायर एज्युकेशनमध्ये घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या इफेक्टिव्हली मॅनेज करण्याचं काम ECRM करत असतं. किंवा ECRM काय करत असतं, युनिव्हर्सिटीला ती ॲबिलिटी प्रोव्हाइड करत असतं. ओके, देन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सेंट्रलाइज द रेकॉर्ड ऑफ स्टुडंट्स सच ॲज अटेंडन्स, डिसिप्लिन्स, क्युरिक्युलम अँड एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज. बघा, ज्या काही हायर एज्युकेशन सिस्टममध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या काही क्युरिक्युलम ॲक्टिव्हिटीज त्या ॲक्टिव्हिटीज ज्या घेतल्या जातात, त्याचबरोबर CRM काय करत असतं, जे काही स्टुडंट्स असतील स्टुडंट्सला सेंटर पॉईंटवरती घेतलं जातं आणि स्टुडंट्सचा अटेंडन्स जो असेल, स्टुडंटची डिसिप्लिन कशी असेल, त्याचबरोबर एक्स्ट्रा क्युरिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये स्टुडंट्स किती प्रमाणात पार्टिसिपेट करतात, हे सगळं काय केलं जात असतं, रेकॉर्डेड मेंटेन केलं जात असतं. ओके, त्यामुळं कोणत्याही जर वेळेला आपल्याला विचारलं गेलं युनिव्हर्सिटीमध्ये कोणत्याही स्टुडंटचा डाटा जर काढायचा बोलला तर इझिली तो काढता येतो. ओके, त्यासाठी CRM काय करत असतं, रेकॉर्ड करत असतं. कशाचं रेकॉर्ड करत असतं, तर ईच अँड एव्हरी स्टुडंट अटेंडन्स, डिसिप्लिन्स अँड एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज पार्टिसिपेशन ऑफ दिस स्टुडंट्स, हे सगळं काय केलं जात असतं, रेकॉर्डेड केलं जात असतं. ओके, देन इन ऑर्डर टू प्रोव्हाइड अ कम्प्लीट ओव्हरव्ह्यू ऑफ ईच स्टुडंट्स. बघा, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ECRM ईच अँड एव्हरी स्टुडंट्सचा पूर्ण डाटा ओव्हरव्ह्यू हा प्रोव्हाइड करत असतं युनिव्हर्सिटीला. ओके, ईच अँड एव्हरी स्टुडंट्सचा ओव्हरव्ह्यू डाटा कम्प्लिटली काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं. रिव्ह्यू ऑफ द स्टुडंट डाटा अँड review of the student data and review of teacher performance can be used to respond the potential problems. बघा, each and every स्टुडंटचा डाटा काय केला जात असतो, तो प्रोव्हाइड केला जात असतो युनिव्हर्सिटीला रिव्ह्यू करून त्याच्यावरती. त्याचबरोबर त्या स्टुडंट्सना असणारे जे टीचर्स असतात त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा रिव्ह्यू केला जात असतो आणि तो युनिव्हर्सिटीला प्रोव्हाइड केला जात असतो. ओके, सो या पद्धतीनं ECRM सिस्टम किंवा ECRM सॉफ्टवेअर हे युनिव्हर्सिटीजमध्ये हायर एज्युकेशन सिस्टममध्ये वर्क करत असतं. ओके, सो का आपण काय पाहिलं, एज्युकेशन सिस्टममध्ये इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे कशा पद्धतीनं यूज केलं जातं. ओके, किंवा इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे एज्युकेशन सिस्टममध्ये आपला रोल कशा पद्धतीनं प्ले करत असतं. ओके, सो आपण काय पाहिलं की ECRM स्ट्रॅटेजी ही हायर एज्युकेशन सिस्टममध्ये कशा पद्धतीनं वर्क करत असते किंवा आपला रोल हा कशा पद्धतीनं प्ले करत असते. ओके, सो नंबर 4 ॲप्लिकेशन टायटल इज यूज ऑफ ECRM or a CRM strategy in a agriculture. ओके, ECRM strategy in a agriculture. बघा, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये ECRM or CRM स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने वर्क करत असते. ओके, किंवा कशा पद्धतीने यूज केली जाते. सो लेट्स सी, टुडे ड्यू टू द impact of crisis, agriculture organization are faced with the questions of how to increase sales. Okay, most important points. Today, due to impact of crisis, agriculture organization are faced with the questions of how to increase sales. A lot of attention is focused on customer relationship management strategy as a management
management process to increase the performance of agricultural organization. Analysis of customer relationship management technology can help to understand the customers and proactively find hidden opportunities to meet the increasing demand of customers. Okay, then benefits of the successfully implemented CRM for agricultural organization are numerous. For examples, sales increases, profitability profitability increases, improved placements of products, and then reduced cost, increased chances for attracting new customers. ओके, सो बघा CRM स्ट्रॅटेजी ॲग्रिकल्चरमध्ये कशा पद्धतीने यूज केली जाते किंवा ते कशा पद्धतीने आपला रोल हा प्ले करते. आत्ताच काय सांगितलं तुम्हाला की टुडे ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ क्रायसिस ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आर फेस विथ द क्वेश्चन ऑफ हाऊ टू इन्क्रीज सेल्स. आता सध्याच्या सिच्युएशन अशी आहे, सध्याचं इम्पॅक्ट असा आहे ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा की ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन फेस करत असताना असा क्वेश्चन पडतो की आपण सेल्स हा कशा पद्धतीनं इन्क्रीज केला पाहिजे. ओके, देन कशा पद्धतीनं ॲग्रिकल्चरमध्ये किंवा ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने परफॉर्मन्स केला पाहिजे की जेणेकरून आपला सेल्स हा इन्क्रीज होईल. ओके, CRM स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं मॅनेज करेल प्रोसेस जी की ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनमध्ये आपला सेल्स हा इन्क्रीज व्हावी यासाठी. ओके, CRM स्ट्रॅटेजी कशा पद्धतीनं आपला फोकस करेल किंवा मॅनेजमेंट कसं करेल जेणेकरून की आपला सेल्स हा इन्क्रीज व्हावा ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनमध्ये. देन ॲनालिसिस ऑफ CRM टेक्नॉलॉजी कॅन हेल्प टू अंडरस्टँड द कस्टमर्स अँड प्रोएक्टिव्हली फाइंड हिडन ऑपॉर्च्युनिटीज टू मीट द इन्क्रीजिंग डिमांड ऑर कस्टमर्स. बघा CRM स्ट्रॅटेजी किंवा CRM सिस्टम सॉफ्टवेअर काय करत असतं, नवीन नवीन टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट करत असतं, त्या अंडरस्टँड करत असतं आणि त्याचबरोबर ज्या काही हिडन ऑपॉर्च्युनिटी आहेत ॲग्रिकल्चर बिझनेस ऑर्गनायझेशनच्या त्या काय केल्या जातात, त्या फाइंड आउट केल्या जात असतात. ओके, आणि देन कस्टमर्सचा डिमांड कशा पद्धतीने इन्क्रीज होतील हे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न, हे ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न CRM इन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये करत असतं. द बेनिफिट्स ऑफ द सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड CRM फॉर, बघा जर CRM स्ट्रॅटेजी ही सक्सेसफुली ॲग्रिकल्चर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट केली जात असेल तर नक्कीच सेल्स हा इन्क्रीज होणार आहे, प्रॉफिट हा इन्क्रीज होणार आहे, त्याचबरोबर प्लेसमेंट ऑफ प्रोडक्ट्स जे होणार आहेत ते इम्प्रूव्ह होणार आहे. देन नवीन कस्टमर्स आपल्या प्रोडक्ट्सकडे, आपल्या सर्व्हिसेसकडे इंटरॅक्ट होतील किंवा ते अट्रॅक्ट होतील याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हणजेच आपले इन्क्रीज्ड चान्सेस फॉर अट्रॅक्टिंग न्यू कस्टमर्स. ओके, चान्सेस जास्तीत जास्त असतात आपल्या सर्व्हिसेसकडे, आपल्या प्रोडक्ट्सकडे न्यू कस्टमर्स इन्क्रीज करण्याचे, इन्क्रीज किंवा अट्रॅक्ट करण्याचे. ओके, काय असतं, जे चान्सेस असतात न्यू कस्टमर्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचे ते आपले वाढतात. कशामुळं? CRMमुळं. जर आपण CRM सक्सेसफुली जर ॲग्रिकल्चर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जर इम्प्लिमेंट केलं तर. ओके, देन नंबर लास्ट 5. सो इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ॲज अ बिझनेस स्ट्रॅटेजी. बघा काय सांगितलंय, CRMला आपण बिझनेस स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने म्हणू शकतो. सो लेट सी which content are included, which explanation are included in CRM as a business strategy points. So
ECRM, electronic customer relationship management, should certainly not be restricted to a single project. Not be restricted a single project. Success in this area can be ensured only by a continuous process. Okay, only by a continuous process. And comprehensive strategy. Therefore, customer relationship management is a continuous business process on all organizational on all organizational levels to attract and retain customers. Okay, attract and retain customers. Application of electronic customer relationship management in different businesses can give better satisfaction to customers and creates customers loyalty. बघा काय सांगितलंय, ERM ला ॲज अ बिझनेस स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने म्हणता येईल. सो ECRM should certainly not be restricted to a single project. बघा CRM हे एका सिंगल प्रोजेक्टमध्ये restricted नसून सक्सेस इन दिस एरिया कॅन बी इन्शुअर्ड ओनली बाय द कंटिन्युअस प्रोसेस अँड कम्प्रहेन्सिव्ह स्ट्रॅटेजी. ओके, देन त्याचबरोबर देअरफॉर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अ कंटिन्युअस बिझनेस प्रोसेस. CRM ॲक्च्युली अगोदर सुद्धा तुम्हाला मी सांगितले की CRM हे एक कंटिन्युअस बिझनेस प्रोसेसमध्ये चालणारं सॉफ्टवेअर आहे किंवा सिस्टम आहे ऑन ऑल ऑर्गनायझेशनल लेवल्स टू अट्रॅक्ट अँड रिटेन कस्टमर्स. बघा प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनच्या लेवलमध्ये कस्टमर्सना अट्रॅक्ट करणं, कस्टमर्सना रिटेन करणं, त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ ECRM इन अ डिफरंट बिझनेस कॅन गिव्ह बेटर. ॲप्लिकेशन ऑफ ECRM बिझनेसमध्ये डिफरंट पद्धतीनं काय करत असतं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे देत असतं. आणि देन कस्टमर सॅटिस्फॅक्शन देऊन कस्टमर्सना लॉयल केलं जातं. क्रिएट कस्टमर्स लॉयल्टी. ओके, एकनिष्ठता कस्टमर्समध्ये क्रिएट केली जाते. जर एखाद्या कस्टमर्सला जर बिझनेसमध्ये प्रॉडक्ट जर आवडले किंवा तो कस्टमर्स हा फुल्ली सॅटिस्फाईड झाला तर नक्कीच तो कस्टमर्स आपला लॉयल कस्टमर्स बनणार असतो. ओके, सो बघा CRM स्ट्रॅटेजी बिझनेसमध्ये किती प्रमाणात मदत करत असते. एकतर कस्टमर सॅटिस्फाईड होण्यासाठी ते फुल्ली मदत करत असते. आणि ज्या वेळेला कस्टमर्स आपले सॅटिस्फाईड होतात त्यावेळेला नक्कीच आपला बिझनेस हा सक्सेस होणार असतो. ओके, देन लास्ट In other word, electronic customer relationship management help to access large amount of information about customers, product and sales partners. This make companies to learn from past, adopt the present and establish themselves for future. In short, electronic customer relationship management strategy is applied to all businesses irrespective and their natures. Okay, so this is इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आपण काय काय पाहिलं, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचबरोबर त्याची डेफिनेशन्स आपण चेकआउट केली. अँड देन 5 numbers of applications. Okay, there are 5 numbers of applications of electronic customer relationship management. या अगोदरच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय ते पाहिले. आणखीन इव्हॅल्युएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट पाहिले. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा इतिहास कशा पद्धतीने होता तो पण आपण शॉर्टमध्ये या अगोदरच्या आपल्या प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केलेला आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण या टॉपिकमधील नेक्स्ट पॉईंट बघूयात.
Okay, thank you.